तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक पॉझिटिव्ह बातमी आहे। मुंबईने दुसरी लाट सोसली, पण या दुसऱ्या लाटेतून आता मुंबई सावरायला लागलेली आहे। कारण मुंबईमध्ये आता कोरोनाचा जो प्रकोप आहे तो हळूहळू कमी होतोय आणि त्याचमुळे मुंबईतल्या कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याच्या नंतर आता मुंबई ही लेवल 1 मध्ये येऊन पोहोचलेली आहे। पण मुंबईचा समावेश लेवल 1 मध्ये जरी झालेला असला तरी निर्बंध मात्र कायम राहणार आहेत लेवल 3 चेच। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मुंबईने नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय। ही मुंबईसाठी दिलासादायक जरी बाब असली तरी भविष्यात कोणताही धोका नको म्हणून मुंबईत लेवल 1 मध्ये आली तरी निर्बंध अद्याप लेवल 3 चे राहतील अशी माहिती मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ असंही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींनी स्पष्ट केले। या सर्व गोष्टींचा विचार करून टप्प्याटप्प्याने निर्बंध दूर केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केले। मुंबई लेवल 3 मुंबईमध्ये लेवल 3 चे निर्बंध कायम राहतील आणि पुढच्या आठवड्यामध्ये नेमके कोणत्या लेवलचे निर्बंध ठेवायचे त्याचा निर्णय आमचा उद्यापर्यंत निर्णय होईल आणि त्याबद्दल अवगत करण्यात येईल। परंतु मुंबईचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मुंबईच्या परिसराचा देखील आपला विचार करणं आवश्यक ठरतं, जेणेकरून मुंबईमध्ये बाहेरून येणारे लोक जे आहेत तर त्यांचं प्रमाण, लोकसंख्येची घनता, इथलं स्लम पॉप्युलेशन, दाटीवाटीचं किंवा गर्दीचे ठिकाणं या सगळ्याचा विचार करून आपण टप्प्याटप्प्याने जर मिशन बिगिन अगेन किंवा अनलॉकची प्रोसेस केली तर ती जास्त योग्य ठरेल। ब्रेक दी चेनच्या अंतर्गत मुंबईमध्ये आता रुग्णसंख्या कमी होतीये, तसतसं निर्बंध सुद्धा शिथिल होणार आहेत आणि या निर्बंधांच्या बद्दलची सविस्तर माहिती उद्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर केली जाईल। पण मुंबईसाठी ही निश्चितपणे दिलासादायक बाब असणार आहे की मुंबईतला पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो आता कमी झालेला आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांसाठी ही एक सकारात्मक बाब असणार आहे। मुंबईतला कोरोनाचा दर हा 4% खाली गेलेला आहे आणि हा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे मुंबईतला रुग्णसंख्या ही सुद्धा कमी झालेली आहे। धोका हळूहळू कमी होतोय आणि मुंबई या सगळ्यातून सावरतीये असं म्हणायला हरकत नाही। आणि ब्रेक द चेनच्या नियमांतर्गत अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर आता पहिल्या टप्प्यात आलेला आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आधी ठाणे होतं मुंबईच्या जवळचं, पण आता मुंबईने सुद्धा 2 ते 3 आठवड्यामध्येच हा पल्ला गाठलेला आहे, हे यश मिळवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। पण मुंबईतली सध्याची जी परिस्थिती आहे ती पुढचा धोका नको म्हणून आता जे निर्बंध काय आहेत तेच कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे। दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्रासह देशभरात मोठा प्रकोप आपण सगळ्यांनी पाहिला। लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला, पण आता तिसऱ्या लाटेचा धोका नको याची काळजी सुद्धा आपल्या सगळ्यांना घ्यावी लागणार आहे। त्यामुळे लॉकडाऊनच्या नंतर अनलॉकची जी प्रक्रिया सुरू झाली आहे त्या प्रक्रियेमध्ये कुठेही घाई करण्याचं मानस राज्य सरकारचा, मुंबई महानगरपालिकेचा दिसत नाहीये। राज्य सरकारने ब्रेक द चेनच्या अंतर्गत राज्यातल्या इतर भागातले जरी कोरोनाचे निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यास सुरुवात केलेली असली तरी मुंबईमध्ये लेवल 1 मध्ये जरी मुंबई आलेली असली तरी लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर एक मोठं आव्हान आलं ते म्हणजे ब्लॅक फंगसचं। खरं तर या ब्लॅक फंगसनं अनेक लोकांना ग्रासलं आणि त्यामुळे अनेकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत। परंतु आता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा राज्य सरकारकडून घेतला जातोय आणि त्याचा तुटवडा, ब्लॅक फंगसवर उपचार करणारे जे औषध आहेत त्यांचा तुटवडा जाणू नये याच्यासाठी सुद्धा आज आढावा घेण्यात आला। कोरोना पॉझिटिव्हिटी जास्त आहे त्या जिल्ह्यात सध्या दौरे केले जात आहेत आणि अजित पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला, बीड जिल्ह्याचा दौरा केला। उपाययोजना, स्टाफ, ॲम्ब्युलन्स, औषध साठा याची तयारी
सुरू किती आहे याचा आढावा आज अजित पवार यांनी घेतला। ऑक्सिजन बेड उपलब्धता याचं प्रमाण पाहिलं। लहान मुलांसाठी वेगळे अत्याधुनिक व्हेंटिलेटर लागतात, ते उपलब्ध करणं, ब्लॅक फंगस डोकं वर काढतंय त्यासाठी औषधं उपलब्ध करून देणं, या सगळ्या बाबीसाठी आज त्यांनी आढावा बैठक घेऊन माहिती घेतली। पॉझिटिव्हचं प्रमाण कमी व्हायला लागलं की लोकही नियम पाळत नाही, इकडं तिकडं फिरत असतात, आपली स्वतःची काळजी करत नाही, दुसऱ्याची पण काळजी घेत नाही, अशा पद्धतीनं त्यांचं सगळ्यांचं काम चालू असतं। म्हणून टेस्टिंग वाढवलंच पाहिजे। कारण नसताना उगीच इकडं तिकडं फिरणाऱ्या लोकांना थांबवण्याचं काम आमच्या पोलीस विभागाने त्या ठिकाणी केलंच पाहिजे। मास्क वगैरे नाही वापरलं तर त्यांना दंडही त्या ठिकाणी आकारला पाहिजे। याही संदर्भातल्या सूचना आम्ही तिथं देण्याचं काम केलेलं आहे। ब्लॅक फंगसच्या बद्दल जे काही थोडंसं डोकं वर काढून पाहिलंय त्याच्यातनं त्या इंजेक्शनचं जरा शॉर्टेज संपूर्ण देश पातळीवरच आहे। त्याचाही फटका काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या राज्यांना बसतोय आणि म्हणून तोही बसू नये तर किती साधारण पेशंटची संख्या आहे, खाजगी हॉस्पिटलमध्ये किती आहेत, आपल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये किती आहेत, या सगळ्यांचा आढावा आम्ही ह्या बैठकीच्या निमित्तानं घेत असतो आणि त्याच्यातनं त्यांना मार्ग काढून देत असतो। काही निर्णय तिथल्या तिथं घेत असतो, काही निर्णय आम्ही इथं नोंद करून राज्य स्तरावर त्या बाबतीमध्ये घेत असतो। यानंतरची बातमी आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बद्दलची। सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या नंतर आता भाजपनं अत्यंत आक्रमक भूमिका घेत आज भाजपच्या ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आणि इशारा सुद्धा दिलेला आहे। 26 जूनला राज्यभर भाजपच्या वतीनं चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे। आज भाजपच्या ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय। गेले काही दिवस ओबीसी समाजात राग, संताप, असंतोष आहे। ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर नाही। आजची ही बैठक ओबीसी समाजासमोर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या बद्दल मंथन करण्यासाठी होती। इम्पिरियल डेटा घेऊन ओबीसी समाजात आरक्षण द्यायला हवं यासाठी 26 तारखेला चक्का जाम आंदोलन राज्यभर करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं। आपल्याला मी सांगते यामध्ये न्यायालयामध्ये दाद मागणार। आम्ही 26 तारखेला महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन करणार आणि ओबीसीचा हा संताप रस्त्यावर आणणार। आपल्या सर्वांना ज्ञात आहे गेले काही दिवस ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप आणि तीव्र खेदाची भावना आहे। ओबीसीचं महाराष्ट्रातलं राज्याचं आरक्षण हे संपूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आत्ताचं राज्य सरकार आहे। राज्य सरकारची मानसिकता ओबीसी समाजाला संरक्षण देण्याची नाही असा स्पष्ट आरोप हा आमचा आहे। जेव्हा मी मंत्री होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आम्ही सर्व मंत्री होतो, आम्ही वेगवेगळ्या काम करत होतो, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, तेव्हा आम्ही मोर्चे काढले नाही, तेव्हा आम्ही निर्णय घेतले कारण आम्ही निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये होतो। आज दुर्दैवाने सरकारमधले मंत्रीच ओबीसीवर अन्याय झाला म्हणून मोर्चे काढण्याची भाषा करतात। सरकारमधले मंत्री हे ओबीसीच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात। मला वाटतं हे ओबीसीच्या भविष्याबद्दल यांचा ही जी वागणूक आहे हा पूर्ण खेळखंडोबा हा ओबीसीच्या भविष्याचा या सरकारने केलेला आहे। याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आहेत। हरिभाऊ, आणि आपल्या सोबत मंत्री छगन भुजबळ सुद्धा जोडले गेलेले आहेत। मी सुरुवातीला छगन भुजबळ यांच्याकडे जातोय। भुजबळ साहेब, आज ओबीसींच्या मनात प्रचंड असंतोष आहे आणि त्याच असंतोषाला वाट करून देण्यासाठी आणि त्याच्याबद्दल आवाज उठवण्यासाठी भाजपनं आता चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। राज्य सरकार याकडे कसं पाहत आहे? असं मी राज्य सरकार म्हणून बोलत नाही, परंतु मी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून बोलू इच्छितो। प्लीज सर। आणि ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी या सर्व आंदोलनांबद्दल जे आहे मी त्या सगळ्यांचं स्वागत करतो। याचं कारण असं आहे की समाज जोपर्यंत जागृत होऊन मागणी करत नाही
तो कुठल्याही वेगवेगळ्या पक्षातून असेल, तोपर्यंत मीडिया असेल, राज्यकर्ते असतील किंवा आणखी इतर काही व्यवस्था असतील लोकशाहीतल्या, त्या जागृत होत नाही. त्यांना त्याचं सिरियसनेस जे आहे, महत्व लक्षात येत नाही की हे किती अडचणीचं होऊन बसलेलं आहे आणि त्याच्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांनी जर या ओबीसीचं आरक्षण वाचवण्याच्या संदर्भामध्ये काही मतं मांडले किंवा त्यांनी काही आंदोलन केलं, तर एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी त्याचं स्वागत करतो. बरं, पण तुम्ही ओबीसी नेते म्हणून आज याचं स्वागत करताय निश्चितपणे, कारण तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहात, तुम्ही सुद्धा तीच भूमिका घेऊन आज लढतायत. पण राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या करणं जे शक्य आहे राज्य सरकारला, त्या केल्या जात आहेत का? त्या पातळीवर नेमकं काय होत आहे? मला तुम्ही सांगा, हे बोलणारे अतिशय हुशार माणसं आहेत, मोठी माणसं आहेत. 2018 साली हा ज्यावेळेला कोर्टामध्ये गेला हे प्रकरण गेलं ग्रामविकास खात्याच्या संदर्भामधील 4-5 जिल्ह्यातील तो होता. आणि त्यावेळेला सुद्धा तिकडे कोर्टानं, सुप्रीम कोर्टाने एम्पिरिकल डाटा सांगा म्हणून विचारलं होतं. त्यांच्याकडे नव्हतं, यांनी दिल्लीला विचारलं फडणवीस सरकारनं की आम्हाला एम्पिरिकल डाटा द्या. त्यावेळेला सुद्धा त्यांनी तो दिला नाही. त्याच्यानंतर आमचं सरकार आलं आणि ते सगळं परत सुरू झालं. तोपर्यंत कोविडच सुरू झालं. मला सांगा, कोविड सुरू असताना जरी आम्ही ओबीसीचा आयोग नेमला, त्यावेळेला नेमला काय, आज नेमला काय, आजही आम्ही गावागावात जाऊन हा डाटा गोळा करू शकतो काय? कारण भारत सरकारचं सेन्सस जे आहे ते सुद्धा ते करू शकत नाही. कोण जाणार गावागावामधून हा डाटा गोळा करण्यासाठी? आणि त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की जो डाटा अवेलेबल आहेच मुळे भारत सरकारकडे, तो त्यांनी द्यावा ना. ही आमची मागणी आहे. आणि तो जर मिळाला तर आमचा प्रश्नच उरत, म्हणजे काय संपतोच जवळजवळ प्रश्न. पण भुजबळ साहेब, परंतु आता ते म्हणतात की एम्पिरिकल डाटा गोळा करा. कसा करणार आणि कोण करणार मला तुम्ही सांगा. ठीक आहे, पण आणि मागच्या वर्षात तरी आपण लॉकडाऊन मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वर्ष गेलं, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि त्याच्यानंतर फक्त करोनाशिवाय दुसरं कोणी काही बोलत होतं का? आणि आपण एकमेकाला भेटत होतो का? पण भुजबळ साहेब, तुमच्यावर सुद्धा एक आरोप केला जातोय. आरोप हा आहे की फडणवीस सरकारनं जाता जाता जो अध्यादेश आणलेला होता या संदर्भातला, तो अध्यादेश तुमच्याकडे जेव्हा ग्रामविकास खात्याची जबाबदारी होती, नवीन सरकार आलं तेव्हा तो सुद्धा तुम्ही लॅप्स होऊ दिला. तेव्हा भुजबळांनी मला सांगा ना, अध्यादेशाचा काय उपयोग होता? त्यांचं म्हणणं होतं की एम्पिरिकल डाटा तुम्ही गोळा करा आणि 50% आतमध्ये हे करा. तुम्ही कितीही जरी काढले अध्यादेश, तरी सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय आहे, त्याला तुम्ही बाधा कशी काय येणार? अध्यादेश जो आहे हा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनच्या पुढे जाऊ शकत नाही ना. अनेक कोर्ट, अनेकांचे अध्यादेश निघतात, सुप्रीम कोर्टाने एकदा सांगितल्यानंतर प्रश्नच येत नाही ना तो अध्यादेश. आणि याचा काय अध्यादेश? आम्ही एम्पिरिकल डाटा देणार नाही हा अध्यादेश आहे तर थांबा म्हणून हा अध्यादेश काय? अध्यादेश काय? सुप्रीम कोर्ट म्हणतंय की आम्हाला ते माहित नाही, 50% वरती चाललेलं आहे आणि तुम्ही त्याचा एम्पिरिकल डाटा घेऊन 50% आतमध्ये बसवा. हे त्या अध्यादेशामध्ये कुठे काय आहे? पण आता त्यामुळे ते केवळ जे आहे चेंडू फेकाफेकी करायचं काम आहे. पण माझं त्याच्याबद्दल हे म्हणणं नाही. काय दोष आहे तो मला द्यायचा, तुम्ही दिला तर माझं काही म्हणणं नाही. परंतु माझ्याकडून काहीही चुकी झालेली नाही आणि अध्यादेशाचा सुद्धा काहीही फायदा झाला नसता कोर्टामध्ये. काय फायदा झाला असता अध्यादेशाचा? ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत ओबीसी नेते छगन भुजबळ होते, त्यांनी त्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे. ओबीसी नेते म्हणून ते या कुठल्याही पक्षाने जरी आंदोलन केलं असेल तर त्याचं स्वागत करतो, एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे. हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आता आहेत, ओबीसी नेते. हरिभाऊ, एक प्रकारे राज्यात आता ओबीसींच्या राजकीय आरक्षण जे त्याचं अस्तित्व सध्या धोक्यात आलेलं आहे, त्याच्यावरून आता आवाज उठायला सुरुवात झालेली, वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? भाजपनं आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला, चक्का जाम करणार असं ते म्हणतात. नाही बघा, बरं झालं आज माननीय छगन भुजबळ सुद्धा आपल्या
या शो मध्ये दिसले मला. हम्म. हे बघा, हा निर्णय परत शांतपणे का, हा निर्णय चांगला आहे. हम्म. तो ओबीसीच्या बाजूचा आहे. हा. सरकारला मार्गदर्शक असा आहे. हम्म. आणि सरकार जे करू शकत नव्हतं, म्हणजे जनगणना करू शकत नव्हतं, ते केवळ या सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसनी, कॉन्स्टिट्यूशनल बेंचनी निर्णय दिल्यामुळे आता आपण जनगणना सुद्धा करू शकतो. एवढा मोठा अधिकार तुम्हाला दिला असताना, एवढा चांगला निर्णय दिला असताना, हा. माझ्या पंकजाईताई म्हणतात आता आरक्षण गेलं, नाही गेलं आरक्षण. हम्म. आरक्षण अबाधित झालंय, मजबूत झालंय. हम्म. आणि हे जे चाललंय ना, इंटरप्रिटेशन चुकीचं करायचं हा. आणि केंद्राकडे बोट दाखवायचं. आता मी मान्य छगन भुजबळ साहेबांना ऐकलंय ना, हम्म. ते अत्यंत म्हणजे चुकीचं म्हणता नाही, पण चुकीचंच बोलले ते. हम्म. हे बघा, मोर्चे काढा तुम्ही, हा. पण मोर्चामध्ये तुम्ही आयोगाची मागणी का केली नाही, हा माझा सवाल आहे. हम्म. दुसरं, डाटा गोळा करू शकत नाही असं कसं म्हणताय छगन भुजबळ साहेब? ते कोरोनाचं कारण देत मला तुम्ही तुम्हाला 2 महिन्यात हा. पूर्ण यंत्रणा लावा ना तुम्ही. आयोग म्हणजे काय, खाऊ आहे का? हा. आयोगला असे अधिकार द्या, कलेक्टरला ऑर्डर देतील आणि आयोगाला 100-150 कोटी रुपये द्या. आणि त्या आयोगाच्या मार्फत जसं आपण निवडणुका घेतो, तसा बूथवर एका दिवशी जनगणना होते आणि इम्पिरिकल डाटा तयार ठीक होतो. आहे. काय म्हणतात तुम्ही कोविडचा कारण ठीक आहे, देता? तुम्हाला आणि पटत हा नाहीये जो राज्य सरकारकडून जो दावा केला जातोय तो. धन्यवाद हरिभाऊ, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आणि यानंतर बातमी आहे राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा शिवभोजन थाळी संदर्भातल्या घोटाळ्याची. शिवभोजन थाळी केंद्र जे आहे त्या केंद्राचे खोटी कागदपत्र देऊन ते केंद्र बळकावल्याचा एक धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आलेला आहे. शिवभोजन केंद्र लाटल्याचं हा प्रकार माहितीच्या अधिकारातून उघडकीस आलेला आहे. काही लाभार्थ्यांनी खोटी अनुभवपत्र दिली तर काही लाभार्थ्यांनी खोटे भाडे करार पत्र जोडले. असं असताना मंत्र्यांच्या आमदारांच्या शिफारस पत्रानं त्यांना पात्र ठरवण्यात आलं. काही लाभार्थ्यांनी तर पती पत्नी मुलांच्या नावानं वेगवेगळ्या संस्था दाखवून एकाच घरी 4-4 केंद्र मिळवली. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आता आपल्या सोबत नागपूरहून जोडले जातात. आपण थेट तुषार यांच्याकडे जाऊया. तुषार, माहिती अधिकारातून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार नेमका हा घोटाळा कसा केला गेलेला आहे, काय अधिक कळतंय? विलास, जर का बघायचं त्याला अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे. साधारण 46 जे केंद्र आहे शिवभोजन थाळीचे ते नागपूर शहरामध्ये मान्य करण्यात आलेले आहे. आणि त्या 46 केंद्राची जी मान्यता मिळाली आहे, जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांनी जे काही कागदपत्र दिलेले आहे ते पूर्णपणे खोटी म्हणावी लागेल. किंवा इतकंच नाही तर अनेक ठिकाणी ते अपात्र ठरले होते. कारण की ज्या लाभार्थ्याने अर्ज केलेला होता त्या अर्जाची पडताळणी जे जिल्हा निरीक्षक समिती होती त्या निरीक्षक समितीने संपूर्ण पडताळणी केली आणि या बहुतांश लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. असं असताना देखील हे लाभार्थी मंत्र्यांकडे गेले, आमदारांकडे गेले, त्यांची शिफारस पत्र घेऊन आलं आणि त्या शिफारस पत्राच्या आधारावर नंतर त्यांनी ते सगळी शिवभोजनचे जे केंद्र आहे ते बळकावले. जर का तुम्ही काही उदाहरणं जर बघायचे झाले तर समजा भास्कर पराते आणि त्यांनी स्वतःच्या घरी 4 केंद्र घेतलेली आहे. मध्ये त्यांनी स्वतःच्या नावाने 1 केंद्र घेतलेलं आहे, पत्नीच्या नावाने 2 केंद्र आणि 1 पुतण्याच्या नावाने केंद्र. मध्ये एखाद्या सरकारी योजनेचा एकाच घरामध्ये 4-4 केंद्र कसे काय मिळतात हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काही लाभार्थ्यांनी तर असं पाहायला मिळालं की स्वतःची त्यांची शाळा आहे त्या शाळेचंच अनुभवपत्र तिथे जोडलं आणि त्या अनुभवपत्रासोबतच मंत्र्याचं शिफारस पत्र जोडलं आणि त्या आधारावर त्यांनी ते केंद्र बळकावलं. म्हणजे साधारण तुम्ही जर का नागपूर शहरामध्ये विचार करायचा झालं तर ते नव्याने 46 केंद्र मंजूर झालेले आहे. त्यामध्ये 40 असे केंद्र होते जे पात्रच ठरू शकत नव्हते. असं असताना देखील त्यांना हे केंद्र वितरित करण्यात आलेले आहे. एकंदरीत हा संपूर्ण अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे. कारण की पडताळणी समितीने त्यांचे केंद्र हे रद्द केलेले होते, त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. असं असताना देखील ते अपात्र ठरवल्यानंतर मंत्रीकडे गेले आणि मंत्र्यांकडनं त्यांनी हे केंद्र मिळवून घेतले. काही लाभार्थी असे होते की ज्यांनी अर्जच केला नव्हता. अर्ज न करता देखील त्यांना
केंद्र मिळाले फक्त एक मंत्र्यांच्या शिफारशीवर. आणि महत्त्वाचा विषय की यामध्ये जर का बघायचं झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची ही सर्व शिफारस पत्र आहे. त्यामुळे कुठेतरी नागपूरमध्ये शिवसैनिकांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्यांनी ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली मात्र तो उद्देश सफल होताना दिसत नाही. कारण की नेत्यांना त्यांच्या नातेवाईकांना हे सर्व केंद्र वितरित करण्यात आलेली आहे आणि अनेक लाभार्थी असे की त्यांच्याकडे जागा नव्हती, त्यांनी खोटी करारपत्र जोडली. करारपत्राचा पत्ता हा शहराच्या वेगळ्या भागामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी हे केंद्र सुरू आहे तो भाग वेगळा आहे. मध्ये पूर्णपणे कुठेही ताळमेळ नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण हेरफेर झालेली आहे, अनियमित आहे. असं असताना देखील जर का मंत्री आणि आमदारांच्या पत्रावर अशा प्रकारचे केंद्र वितरित केली जात असेल तर निश्चित अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे. धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे. ही जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा कुठलीही सरकारी योजना जेव्हा आणली जाते तेव्हा तिचा उद्देश अतिशय चांगला असतो, पण आपल्याकडे व्यवस्था अशी आहे की त्यात सुद्धा आपला स्वार्थ साधून ती कशी लाटायची याच्यासाठीची यंत्रणा सुद्धा तितकी सक्षमपणे काम करत असते. पण याच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे, तरच ती योजना सुद्धा तितकीच पुढे चांगली सुरळीत चालू राहू शकेल. आशा करूया सरकार याची गंभीर दखल घेईल. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.